शिवारच्या आधुनिक शेळीपालनमध्ये आपलं स्वागत आहे. बंदिस्त शेळीपालन या विषयावर माहिती घेण्यासाठी व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि शेळीपालनचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बाजूला असणाऱ्या घंटीवरही क्लिक करा. मित्रांनो, आधुनिक शेळीपालनाबरोबर आपण बोकडपालनही करू शकतो. बऱ्याच वेळा लोकांकडे बोकडपालनाबद्दल बरेच प्रश्न असतात. त्यांना हा विषय समजत नसतो आणि माझ्याकडेही बऱ्याच वेळा या बोकडपालनाबद्दल इन्क्वायरी होत असते. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा विषय पूर्णपणे व्यवस्थित क्लिअर करून घेणार आहोत की बोकडपालन म्हणजे काय आणि बोकडपालनामध्ये कोणते कोणते प्रकार असतात, बोकडपालनामध्ये आपण किती फायदा मिळवू शकतो आणि कशा पद्धतीने आपल्याला या बोकडपालनाचं व्यवस्थापन करायचं आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण समजून घेऊया की बोकडपालन म्हणजे नक्की काय. शेळीपालन तर तुम्हा सर्वांना माहिती आहेच की शेळीपालनामध्ये आपण शेळ्यांपासून प्रोडक्शन करतो, त्याच्यातून करडे तयार करतो आणि त्या करड्यांची विक्री आपण लोकल मार्केटमध्ये करतो. तर याच्या विरुद्ध बोकडपालनामध्ये आपण काय करतो, तर बोकडपालनामध्ये आपण शेळ्यांकडून या बोकडांचं प्रोडक्शन घेत नाही, म्हणजे करड्यांचं प्रोडक्शन घेत नाही. म्हणजेच काय, तर लहान लहान करडे आपण लोकल मार्केटमधून किंवा कोणत्याही फार्मवरून खरेदी करतो, त्यांना खायला टाकतो, त्यांचं वेल फीडिंग करतो थोडक्यात. आणि त्याच्यानंतर प्राणी व्यवस्थित तयार झाल्यानंतर आपण त्याची आपल्या लोकल मार्केटमध्ये विक्री करतो. आणि प्राण्याच्या खरेदीतून आणि विक्रीतून मिळणारी जी किंमत असते ती किंमत म्हणजे आपला नफा असते. तर याच्यामध्ये आपल्याला शेळ्यांकडून जे प्रोडक्शन घेण्याचं कष्ट जे आहे ते आपलं बोकडपालनामध्ये वाचतं व त्यासाठी आपल्याला काहीतरी गुंतवणूक करावी लागते. तर याला म्हणतात बोकडपालन. बऱ्याच वेळा लोकांच्या मनामध्ये असं असतं की हे शेळीपालनामध्ये शेळ्यांच्या प्रेग्नेन्सीमध्ये डिलिव्हरीमध्ये इन्वॉल्व न होता आपण डायरेक्टली लहान लहान करडं जर खरेदी केली आणि त्यांच्यावर थोडंसं काम करून जर आपण त्यांना विक्री केली त्यांची, तर आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो. तर याच गोष्टीबद्दल आपण इथे डिटेलमध्ये बोलणार आहेत. एकदम सोप्या भाषेत आपण हा विषय समजून घेऊया. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे, त्याच्यामध्ये कमेंट करा, त्याच्यामध्ये प्रश्न विचारा, तिथे मी रिप्लाय देत असतो. आणि त्याच्यामुळे बाकीचेही लोक कमेंट वाचत असतात आणि त्यांनाही त्या प्रश्नांची उत्तर मिळत असतात, त्यांनाही ते प्रश्न समजत असतात. तर मित्रांनो, बोकडपालनाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे लोकल मार्केटसाठी, म्हणजे जे आपल्या पंचक्रोशीमध्ये आठवडा मार्केट असतं त्या मार्केटसाठी, म्हणजे त्या मार्केटमध्ये जाऊन आपण त्या बोकडांची विक्री करणार आहे, तर त्या मार्केटसाठी आपण बोकडपालन करू शकतो. आणि दुसरा प्रकार आहे ते म्हणजे बकरी ईदसाठीचं बोकडपालन. बकरी ईदच्या बोकडपालनामध्ये काय करतो आपण, तर बकरी ईदच्या बोकडपालनामध्ये आपण बोकडांची खरेदी करतो, त्यांच्यावर थोडंसं काम करतो आणि बकरी ईदसाठी आपण त्यांना बेसिकली तयार करत असतो. तर मित्रांनो, पहिला प्रकार आपण समजून घेऊया, ते म्हणजे लोकल मार्केटसाठी बोकडपालन. तर या प्रकारच्या बोकडपालनाची सुरुवातच ही मित्रांनो त्याच लोकल मार्केटपासून सुरू होते. म्हणजेच काय, आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला ह्या आपल्या पंचक्रोशीमध्ये जी मार्केट्स आहेत त्या मार्केटमध्ये जायचं आहे. बेसिकली ही मार्केट सकाळी सकाळी सुरू होत असतात. आठवड्यातला कोणता तरी एक दिवस असतो, त्या दिवशी सकाळी 6, 6:30, 7 वाजल्यापासून ही मार्केट चालू असतात. तर त्याचा शोध घ्या. त्याच्याबद्दलही आपण व्हिडिओ बनवलेला आहे की तुमच्या भागातलं लोकल मार्केट कुठे आहे आणि ते कोणत्या दिवशी असतं. तर तो व्हिडिओ मी आय बटनमध्येही दिला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिला आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता की जेणेकरून तुम्हाला समजून येईल की आपला आठवडा बाजार कोणत्या गावामध्ये असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, तर त्या मार्केटमध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या मार्केटमध्ये पहिल्यांदा आपल्याला इन्क्वायरी करायची आहे, बघायचं आहे एक 5 महिन्याचे बोकड किती रुपये विक्रीला जातात किंवा एक 5 महिन्याच्या बोकडांची विक्रीची किंमत किती आहे. 5 महिन्याचा बोकड जर कोणी खरेदी करत असेल तर तो किती रुपयाला खरेदी करतो आहे, तर हे आपल्याला पाहायचं आहे. आणि जनरली ही गोष्ट पाहायची आपल्याला की तो 5 महिन्याचा प्राणी जवळपास किती किलोचा असतो. तुम्हाला त्या ठिकाणी तर वजन काटा मिळणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं वेट ॲब्सोल्यूट कळणार नाही आहे, पण एक तुम्ही अंदाज काढू शकता. जर त्या विक्रेत्याला किंवा त्या ग्राहकाला विचारलं तुम्ही, तर तुम्ही एक अंदाज काढू शकता की किती किलोचा हा प्राणी असेल. पहिली गोष्ट तर तुम्हाला त्या लोकल मार्केटमध्ये जाऊन इन्क्वायरी करायची. दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची, आता इन्क्वायरी केल्यानंतर ज्या मार्केटमध्ये स्वस्त रेट आहेत त्या मार्केटमध्ये जाऊन आपल्याला 2 ते 3 महिन्याच्या करड्यांची खरेदी करायची. आता 2 ते 3 महिन्याच्या करड्यांची खरेदी किती रुपयेपर्यंत होते, किती रुपयेपर्यंत केली पाहिजे, तर मित्रांनो या करड्यांची खरेदी तुम्ही 2 ते 2.5 हजारापर्यंत करू शकता. जास्तीत जास्त 3,000 रुपये तेवढ्यापर्यंत तुम्ही त्यांची खरेदी करा. 2 ते 2.5 हजार रुपये खरेदी केली तुम्ही. आता ते 2 ते 3 महिन्याचे बोकड किती किलोपर्यंत असू शकतात, तर त्या बोकडांचं वजन ॲटलिस्ट 8 ते 9 किलोपर्यंत तरी पाहिजे. म्हणजे मुळात त्यांना शेळीचं पुरेपूर दूध मिळालेलं असावं सुरुवातीच्या काळात,
की जेणेकरून त्यांची सुरुवातीची वाढ आहे ती योग्य झालेली पाहिजे. 2 ते 3 महिन्याची करड असतात ती व्यवस्थित चारा खात असतात, त्यामुळे ती दुधाच्या व्यतिरिक्त राहू शकतात. दुधाच्या व्यतिरिक्तही त्यांचं उपजीविका होऊ शकते. ती व्यवस्थित चारा खायला लागलेली असतात. तर आपल्याला काय करायचं आहे, तर अशा बोकडांची खरेदी करायची. आता या बोकडांची किती बोकडांची खरेदी करायची हा कॉल तुमचा आहे. हे तुम्ही ठरवायचे की किती प्राणी आपल्याला घेणं परवडेल, किती प्राण्यांचा आपण सांभाळ करू शकतो. त्यामुळे अशा बोकडांची खरेदी करा. आता मी इथे उदाहरण तुम्हाला एका बोकडाचं सांगतोय. अशा एका बोकडाची सरासरी तुम्ही खरेदी समजा 2,500 रुपये केली आणि त्याच्यावर पुढच्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये 1,000 रुपये खर्च केला. 1,000 रुपये खर्चामध्ये काय येणार आहे तुमचं, तर तुम्ही त्याला गहू टाका, गव्हाचा भरडा, मकेचा भरडा टाका. त्याला या प्रकारचा भरडा टाकल्यामुळे त्याच्यामध्ये प्रोटीन गेन चांगल्या पद्धतीने होतं, मसल गेन चांगल्या पद्धतीने होतं आणि त्या प्राण्याचं वजन त्या 2 ते 3 महिन्यानंतर 20 किलो तरी कमीत कमी भरलं पाहिजे. 20 किलोपर्यंत तो प्राणी गेला पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला संगोपन करायचे. तर आता या 1,000 रुपयाच्या मध्येच त्याची मेडिसिन म्हणजे त्याच्यावर काय औषध खर्च होईल थोडाफार तोही त्याच्यामध्ये येणार आहे. प्राण्यांचा औषधोपचार हा काय जास्त खर्चिक नसतो. त्यामुळे ह्या 1,000 रुपयामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचं त्याला खायला टाकायचं आहे. शक्य झालं गरज पडली तर तुम्ही त्याला शेंगदाणा पेंडेही टाका, त्याच्यामुळे त्याच्या अंगावर चकाकी येईल आणि तो प्राणी रुबाबदार दिसायला लागेल. आणि ही जी शेंगदाणा पेंड आहे ती त्याला ज्यावेळेस मार्केटमध्ये नेणार आहे त्याच्या आधी 15 दिवस तरी त्याला ती शेंगदाणा पेंड चालू करा. त्यामुळे ही 2,500 रुपयाची आपली ह्या प्राण्याची खरेदी होती. त्याच्यावर आपण 1,000 रुपये पुढचे 2 ते 3 महिने खर्च केला. तर 1,000 रुपये खर्च म्हणजे दिवसाला ॲटलिस्ट आपण त्याच्यावर 10 रुपये खर्च केला आहे. तेवढा खर्च केल्यानंतर त्या प्राण्याची किंमत होऊन जाते 3,500 रुपये. म्हणजे एक 3,500 रुपये आपल्याला ह्या प्राण्याच्या पाठीमागे इन्व्हेस्टमेंट गेलेली आहे. आता हा 20 ते 22 किलोचा प्राणी आपण आपल्या लोकल मार्केटमध्ये विकायला नेला तर सुरुवातीला आपण याचं गणित करूनच जायचं आहे. तर ह्याचं गणित कसं आहे, तर मित्रांनो, जिवंत प्राण्याच्या 55 ते 60% इतकं त्याचं मटण पडत असतं. आणि ही फॅक्ट आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काही होत नाही. ह्याच्यापेक्षा कमी मटण पडणार नाही, ह्याच्यापेक्षा जास्तही मटण पडणार नाही. म्हणजे धरून चाला, जर 20 ते 22 किलोचा प्राणी असेल तर त्याचं 15 किलो तरी मटण पडेल. तर 15 किलोचे 500 रुपये किलोप्रमाणे जर आपण पैसे पाहिले तर त्याचे 7,500 रुपये होतात. म्हणजे 20 ते 22 किलोच्या प्राण्याचं 15 किलो तरी मटण पडणार आहे आणि 15 किलो मटणाचे त्या खाटी व्यक्तीला 7,500 रुपये मिळणार आहेत. आता फक्त हे मटणाचे झाले. त्याच्यामध्ये त्या बोकडाची स्किन, की ज्याला आपण चमडी म्हणतो, कातडी म्हणतो, ती आणि त्या प्राण्याचे डोकं, पाय ह्याचे पैसे वेगळेच मिळतात. त्यामुळे आपण जर कमीत कमी जरी पकडलं तरी 7,000 रुपये तरी 20 ते 22 किलोच्या प्राण्याचे ह्या खाटीक व्यक्तीला मिळणार आहेत. जर त्याला 7,000 रुपये मिळत असतील तर त्याने आपल्याला कमीत कमी 5,000 रुपये तरी दिलेच पाहिजेत. म्हणजे आपल्याला आपला हा प्राणी जो आपण तयार केलेला आहे 3,500 रुपयेमध्ये, त्याला आपल्याला 5,000 रुपयाला विकायचं आहे. कमीत कमी 5,000 रुपयाला विकायचं आहे. तुम्हाला हे गणित जर पटलेलं असेल, कमीत कमी 5,000 रुपयाला प्राणी तुमचा विकला पाहिजे. मी तर बोलेन त्याच्यापेक्षा जास्त महाग विकला पाहिजे. कारण एका प्राण्याच्या पाठीमागं 2,000 रुपये खाटीक व्यक्तीला मिळाले तरी मला वाटते पुरेसे आहेत. पण तुम्ही त्याच्यावर कष्ट केले तर तुम्हालाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले पाहिजेत. त्यामुळे जर तुम्ही एवढ्या किमतीला जर प्राणी विकत नसाल, कमीत कमी 5,000 रुपयाला हा 20-22 किलोचा प्राणी विकत नसाल, जे लोक स्वस्तामध्ये विकत आहेत त्यांनाही हा व्हिडिओ दाखवा, त्यांनाही शेअर करा आणि त्यांनाही सांगा की तुमच्या प्राण्याची योग्य किंमत काय असेल ती. त्यामुळे अशा पद्धतीने 5,000 रुपयाला हा प्राणी गेल्यानंतर किंवा त्याच्यापेक्षा जास्त गेल्यानंतर तुम्हाला 1,500 ते 2,000 रुपये तुम्हाला ह्या प्राण्याच्या पाठीमागं फायदा होणार आहे. आता 1,500 ते 2,000 हा 2 ते 3 महिन्यामध्ये एका प्राण्याच्या पाठीमागं होणार आहे. असे तुम्ही 10 प्राणी तयार करा, 15 प्राणी तयार करा, 20 प्राणी तयार करा, ही तुमची चॉईस आहे. त्या पद्धतीने तुम्हाला तुमचा फायदा मिळत जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे लोकल मार्केटचं बोकडपालन तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, हे लोकल मार्केटचं बोकडपालन करत असताना लोकांच्या काही चुका होतात, त्याही आपण समजून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही जो बोकड खरेदी करता, लोकांची चर्चा बऱ्याच वेळा अशी होत असते की बोकडाचं खच्चीकरण केल्यानंतर किंवा त्याची नसबंदी केली तर त्याच्यामध्ये वजनवाढ होते. बरोबर आहे. पण मित्रांनो, जर 1 वर्षाचा बोकड जर तो असेल तर त्याला तुम्ही जर खच्ची केला, नसबंदी केली तर त्याची वजनवाढ चांगली होते. पण एवढ्या लहान बोकडाची तुम्ही नसबंदी करू नका. त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही की लहान बोकडांची, लहान करडांची नसबंदी करायची नाही. दुसरी एक चूक आहे ती म्हणजे आपण या करडांची खरेदी करताना आपण जास्तीत जास्त 3,000पर्यंत जायचं आहे. मी तर तुम्हाला सांगितलं 2 ते 2,500पर्यंतच खरेदी करायची, पण 3,000च्या पुढे चुकूनही जाऊ नका, कारण तुमचं गणित चुकणार आहे. त्याच्यानंतर तिसरी चूक आहे ती म्हणजे आपण आपल्या फार्मवर प्राणी नेल्यानंतर किंवा आपल्या घरी प्राणी नेल्यानंतर आपल्याला थोड्या दिवसात समजून जातं की हा प्राणी वेट गेन करत नाही आहे. जर तुम्हाला असं वाटायला लागलं तर मित्रांनो, तो प्राणी तुम्ही तात्काळ तुमच्या बाजारामध्ये न्या आणि त्याला विकून टाका. कारण त्याच्या पाठीमागे जर तुम्ही कारण त्याच्यामध्ये ते तशा पद्धतीचे जीन्सच नसतील
आणि त्याच्यामध्ये वाढच होणार नसेल तर त्याच्या पाठीमागे कष्ट करून उपयोग नाही आहे. तर ह्या 3 गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर मित्रांनो तुम्हाला नक्की फायदा मिळणार आहे. आता दुसरा प्रकार एक तुम्हाला सांगितला होता तो म्हणजे बकरीचं बोकडपालन. बकरीच्या बोकडपालनाबद्दल सर्वांनाच माहिती आहे की त्याच्यामध्ये फायदा असतो. तर याही संधीचा आपण फायदा घेऊ शकतो. तर मित्रांनो आपला एक ग्रह असतो की बकरीची मार्केट म्हणजे मुंबईचं देवनार मार्केट किंवा पुण्याची मार्केट, या मार्केटमध्येच आपल्याला प्राण्यांच्या चांगल्या किमतीही मिळतात किंवा अशाच ठिकाणी प्राण्यांच्या चांगल्या किमती असतात. तर मित्रांनो ही गोष्ट चुकीची आहे. तुम्ही तुमच्या लोकलच्या मार्केटमध्ये जरी गेला, म्हणजे बकरी ईदच्या काळामध्ये तुम्ही जर तुमच्या लोकलच्या मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला तिकडची परिस्थितीही समजून येईल की गावाकडची मार्केटही टाईट असतात. म्हणजे त्या ठिकाणी अशा मार्केटमध्येही तुमचा 40-45 किलोचा प्राणी असेल तरी तो 15,000 रुपये तुम्हाला कमीत कमी मिळून देईल. आणि हा प्राणी तुमचा लोकल जातीचा असेल, गावठी असेल किंवा उस्मानाबादी असेल, हा प्राणीही तुम्हाला तेवढे पैसे मिळून देईल. आणि जर का तुमचा हा प्राणी राजस्थानीमध्ये असेल किंवा दिसण्याला चांगला असेल तर तो तुम्हाला 20,000पर्यंतही किंमत देईल. त्यामुळे ही गोष्ट आपण ओळखून घेतली पाहिजे. तर ह्या पद्धतीचं बोकडपालन म्हणजे बकरीचं बोकडपालन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला मेच्या एंडिंगमध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला बोकडांची खरेदी करायची. किती वजनाच्या प्राण्याची खरेदी करायची आहे आणि किती रुपयेपर्यंत करायची आहे तर हे समजून घेऊया. तर मित्रांनो आपल्याला 30 किलोपर्यंतच्या प्राण्याची खरेदी करायची. आता 30 किलोचा प्राणी आपल्याला कितीला बसेल, आपल्याला या प्राण्याची खरेदी किंमत 8 ते 9,000पर्यंत मिळाली पाहिजे. म्हणजे 8 ते 9,000 रुपयेमध्ये आपल्याला खरेदी बसली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला जूनमध्ये खरेदी केल्यानंतर जून, जुलै, ऑगस्टच्या 15 ऑगस्टपर्यंत किंवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बकरी ईद असते. आपल्याला 3 महिने या बकरी ईदच्या प्राण्यावर काम करायचे. 3 महिन्यामध्ये आपल्याला कमीत कमी 2,000 रुपये ह्या प्राण्यावर खर्च करायचा आहे. आता या 2,000मध्ये त्या प्राण्याचा खुराक असेल, त्याच पद्धतीने त्याचा औषध उपचार असेल. ह्या 2,000 रुपयेमध्ये भरपूर प्राण्याला व्यवस्थित खायला घालू शकतो आपण. हा 2,000 रुपये खर्च केल्यानंतर म्हणजे टोटल 8,000 रुपये अधिक 2,000 रुपये, हा टोटल 10,000 रुपये हा तुम्हाला प्राण्याची इन्व्हेस्टमेंट जाईल. अशा पद्धतीनं खर्च करून आपण या प्राण्याला 40 ते 45 किलोपर्यंत नेऊ शकतो. आणि एवढा आता 40 ते 45 किलोपर्यंत प्राणी गेल्यानंतर बकरीच्या दिवसांमध्ये तुम्ही मार्केटमध्ये ह्या प्राण्याला न्या. कमीत कमी 15,000 रुपयाला तुम्ही हा प्राणी विकू शकता. त्यामुळे 15,000 रुपयाला, आता याच्यामध्येही कसं आहे तर कमीत कमी 15,000 रुपयाला तुम्हाला हा प्राणी विकायचा आहे. जर तुमच्याकडे मार्केटिंगचं स्किल असेल तर त्या प्राण्याची तुम्ही अजून चांगली तुम्हाला किंमत मिळू शकते. तर अशा पद्धतीनं तुम्ही 10 ते 15 बोकडांचीही तयारी करून घेऊ शकता आणि त्यातूनही फायदा मिळू शकता. आता याच्यामध्ये एका बोकडाकडून तुम्हाला 5,000 रुपये मिळाले, तेही 3 महिन्यामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही 5 ते 10 बोकडांचीही तयारी करून घेऊ शकता. त्याच्यापेक्षा जास्तही तुम्हाला जर शक्य असेल तर तेही करू शकता. पण मित्रांनो या बोकडपालन करतानाही लोकांच्या काही चुका होतात, तेही आपण समजून घेतलं पाहिजे की त्या चुका आपल्याला करायच्या नाहीत. आणि बऱ्याच वेळा लोकांची याच बाबतीत माझ्याकडे इन्क्वायरी होत असते. त्यामुळे याही गोष्टी तुम्ही समजून घ्या. तर याच्यात पहिली चूक काय होते तर मित्रांनो आपण काय करतो, आपण म्हणतो आपण 3-4 महिन्याचा बोकड खरेदी करूया, तो स्वस्तात मिळेल आपल्याला आणि तो बकरीसाठी तयार करूया. तर मित्रांनो 3-4 महिन्याचा बोकड खरेदी करून त्याच्यावर खर्च करणं परवडत नाही. कारण त्यामधल्या काळामध्ये त्याला जर काही झालं, तो जर वेट गेन करत नसेल तर आपल्याला अनाठाही खर्च त्याच्यावर होतो. त्यामुळे 3-4 महिन्याचा बोकड खरेदी करू नका. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे 5 ते 6 महिन्याआधीच बोकडाची खरेदी करून ठेवणे आणि त्याच्यावर कष्ट सुरू करणे. तर मित्रांनो ही गोष्ट चुकीची आहे. कारण तुम्ही 5 ते 6 महिने बोकडाला खरेदी कराल, त्याच्यावर खर्च कराल, तो खर्च वाढेल आणि त्याच्यानंतर तो बोकडाचं वजन जरी 50, 60, 70 किलोपर्यंत जरी गेलं तर 50, 60, 70 किलोच्या वजनाचा बोकडाची खरेदी करणारं गिऱ्हाईक बऱ्याच वेळा गावाकडच्या मार्केटमध्ये नसतं. लोकांना तेवढ्या वजनाचा बोकड घेणं परवडत नाही. त्यामुळे एवढ्या लवकर जानेवारी फेब्रुवारीमध्ये बोकडाची खरेदी करणं ही योग्य नाही आहे. त्यामुळे फक्त 3 महिने आधी तुम्हाला जसं सांगितलं मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ज्या पद्धतीने पुढे बकरी 3 महिन्यावर येईल अशा पद्धतीने आपल्याला खरेदी करायची. तर अशा पद्धतीने आपण बोकड पालन करून चांगल्या पद्धतीने फायदा मिळू शकतो. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्याला दरवर्षी दुष्काळाला सामोरे जावं लागतं. आपला हा रब्बीचा सीझन चालू आहे, पाण्याची कमतरता असते आपल्याकडे. त्यामुळे अशा दिवसांमध्ये आपण थोड्या कष्टामध्ये चांगला फायदा मिळवू शकतो. त्यामुळे बोकड पालन हा एक तुम्ही ऑप्शन म्हणून पाहू शकता. त्याच्यासाठी वेगळं काही मोठं शेडचं व्यवस्थापन करायची गरज नाही आहे. थोड्या जागेमध्ये तुम्ही हे बोकड सांभाळू शकता. तुमच्याकडे असलेल्या चाऱ्यामध्ये ह्यांचं संगोपन करू शकता आणि या सीझनचा, या संधीचा तुम्ही योग्य पद्धतीने फायदा घेऊन व्यवस्थित पैसेही कमवू शकता. तर असा हा बोकड पालनाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि जर काही प्रश्न तुम्हाला असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. तसंच
डिस्क्रिप्शनमध्ये शिवारच्या फेसबुक पेजचा, इंस्टाग्रामच्या अकाउंटचा ID दिलेला आहे, तिकडे फॉलो करू शकता, जेणेकरून तुम्हाला शिवारच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.